चालू होतात? हे पाकिट 10 रुपयापासून सुरू आहे आपल्याकडे. आपले रेटच असे आहेत, क्लासची फीस अशी आहे की ती सर्वसामान्य महिलांना पण परवडेल. लेडीज ऑर्डर घ्यायचीच असेल तर अगदी 10 ते 15 दिवसात ते बाहेरची ऑर्डर घेऊ शकतात. 100 ते 150 महिला शिकून गेलेले आहेत आजपर्यंत. ओके. आणि सगळ्या लेडीजनी फॅब्रिक पेंटिंगचे क्लास केलेत. ओके. त्यांनी देवीचा चेहरा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने. वेदश्री कलेक्शनचं लोकेशन आहे मांजरी रोड, हडपसर, महादेव नगर. इथे तुम्ही क्लासला सुद्धा येऊ शकता. जर इथे येणं शक्य नसेल तर ऑनलाईन क्लासेस आहे. इथे लागणारं जे मटेरियल आहे ते तुम्हाला ऑनलाईन खरेदी करता येणार आहे किंवा तुम्हाला इथं स्टिचिंगला स्पेशल ओकेजनचे कपडे देता येणार आहे, जसं की वेस्टर्न, लेहेंगा, ब्लाउज. मैत्रिणींनो, आरती स्पेशल चॅनलमध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण हडपसर, महादेव नगर येथे आलेलो आहोत आणि वेदश्री कलेक्शनला भेट दिलेला आहे. तिथे आपल्यासोबत मॅडम आहेत. मॅडम, तुम्हाला आपल्या या क्लास बद्दल आणि इथल्या टेलरिंग आणि बाकी जे आरीवर्कचा ऑर्डर घेतली जाते या संदर्भात थोडीशी माहिती देतील? आरीवर्कचे क्लासेस घेतले जातात, शिलाईचे पण क्लासेस घेतले जातात आणि आरीवर्कचे क्लासेस पण बेसिक टू ॲडव्हान्स आहेत. ज्याला जसं शिकायचे त्याच्यानुसार ते शिकू शकतात. पण माझ्याकडे लेडीज खूप लांबून शिकायला येतात. ते रेटच असे आहेत, क्लासची फीस अशी आहे की ती सर्वसामान्य महिलांना पण परवडेल. प्रत्येकीकडे लक्ष दिलं जावं म्हणून मी फक्त एका बॅचला 6 ते 7 लेडीज घेते आणि आपल्याकडे दिवसातून 3 बॅचेस घेतले जातात. सकाळी 10 वाजता एक असते, 12ला एक असते आणि 3 वाजता एक असते. आपल्याकडे ब्लाऊज पण शिवून दिले जातात कस्टमरचे. आपल्याकडे आरीवर्कचे ब्लाऊज शिवून दिले जातात, ब्रायडलचे पण ब्लाऊज शिवून दिले जातात. आणि काय स्टार्टिंग असणार आहे आपल्या इथे? 300 रुपयापासून स्टार्टिंग आहे आपल्याकडे ब्लाऊज. ओके. म्हणजे ब्रायडलचे वन पीस पण आपण देतो शिवून? वन पीस पण शिवून देतो. ओके. जर तुमचं म्हणजे तशी काय ऑर्डर असेल की तुम्हाला असे घागरे वगैरे, तुम्ही मागं बघत असाल मॅडमच्या मागं घागरे, ब्लाउजेस आणि यासोबतच ब्लाऊज सोबतच तुम्हाला आरीवर्कचं काम पण इथंच द्यायचं असेल तर तुम्ही एकाच छताखाली हे सर्व ऑर्डर देऊ शकता. योग्य त्या रेटमध्ये तुम्हाला इथं स्टिचिंग करून आरीवर्क करून मिळणार आहे आणि सर्व प्रकारची स्टिचिंग म्हणजे वेस्टर्न आणि ब्लाऊज असे दोन्ही स्टिचिंग इथं मॅडम करून देतात. 300 रुपयापासून स्टार्टिंग आहे. यासोबत आरीवर्कचं इथं मी मटेरियल बघते मॅम. तर हे छोटे छोटे पाकिटं काय रेंज पासून चालू होतात? हे पाकिट 10 रुपयापासून सुरू आहे आपल्याकडे, कारण लेडीजला पण परवडलं पाहिजे आणि एका पॅकेट पासून 2 ब्लाऊज त्या करू शकतात. ओके. म्हणजे 1 ते 2 ब्लाऊज त्यांचे कव्हर होतात. ओके. प्रत्येकाला म्हणजे असं 20 रुपयाच तुम्ही घ्यावं असं पण हे नाहीये. 10 रुपयाची पण वस्तू घेऊ शकता. ही तुम्हाला क्वांटिटी कमी हवी असेल तर 10 रुपयापासून सुरू आणि क्वांटिटी जास्त हवी असेल तर तुम्ही असे मोठे पॅकेट पण घेऊ शकता. ओके. ओके. क्वांटिटीनुसार पॅकिंग आहे आणि धूळ बसू नये म्हणून आपण पॅकिंग पण व्यवस्थित केलेलं आहे. ओके. आता तुम्ही जर अख्खं पाकिट असं मोठं घेतलं तर याचे रेट नक्कीच होलसेल रेट लागणार आहेत. यासोबत आपल्याकडे अशा प्रकारचे बघा चेन सुद्धा आहेत ज्या खड्यांच्या असतात. ज्या मीटरमध्ये तुम्हाला लागत असतील तर मीटरमध्ये पण अवेलेबल आहे आणि असा पूर्ण बंडल हवा असेल तर बंडल सुद्धा घेता येणार आहे. यासाठी लागणारे ग्लू सुद्धा आपल्या इथं उपलब्ध आहेत. लेस आपल्याला हव्या तेवढ्या क्वांटिटीमध्ये मीटरमध्ये किंवा असं पूर्ण बंडल टू बंडल उपलब्ध राहतो. इथे तुम्ही बघताल तर इथे काही असे स्टोन आहेत, हे स्टिच पण केले जात नाही, हे फक्त चिकटवायचे स्टोन आहे. ओके. म्हणजे ज्या मैत्रिणींना काहीच येत नाही, जे काहीच करू म्हणजे ज्यांच्याकडे फक्त रेडीमेड ब्लाऊज आहे पण त्यांना वर्क करण्याची इच्छा आहे की आपण घर बसल्या हे करावं, तर त्या लेडीज हे फिटिंग स्टोन घेऊन फक्त ते फिटिंग स्टोन आणि ह्या पण अगदी 10 रुपयापासून सुरू आहेत. ओके. आणि ह्या ग्लूनी स्टिक करायचं करू शकतात आणि पण छान डिझाईन बनवू शकते त्यांची. याच्यामध्ये पण सगळे आकार आपल्याकडे अवेलेबल आहेत. ओके. छोट्या स्टोन पासून सुरू आहे. हो. त्याच्यामुळे नुसतं तुम्ही हे चिकटवून पण तुम्ही तुमच्या ब्लाऊजला लुक देऊ शकता. वा. म्हणजे कमी वेळामध्ये झटपट. आणि जर जवळपास कुठं तुम्हाला स्टिचिंग साठी वेळ घालवायचा नसेल तर यामध्ये तुमच्याकडे असे लटकनचे बीट सुद्धा अवेलेबल आहेत आणि ह्याच्या माळा पण अशा बाहेर भेटतात, असे धागे लावलेले असतात. पण आम्ही एक माळा अशी पॅकिंग केली धूळ बसू नये म्हणून फक्त. ओके. व्यवस्थित फिनिशिंग राहावं त्याचं. आणि याच्यामध्ये पण सगळे कलर आपल्याकडे अवेलेबल आहेत. ओके. आपल्या इथं क्लास जो घेतला जातो आरीवर्कचा तो साधारण किती महिन्यामध्ये पूर्ण होतो आणि किती दिवसात महिला आपले स्वतःची ऑर्डर घेऊ लागतात? आपल्याकडे क्लास जो घेतला जातो तो 45 दिवसांचा कोर्स आहे. ओके. आणि लेडीज ऑर्डर घ्यायचीच असेल तर अगदी 10 ते 15 दिवसात ते बाहेरची ऑर्डर घेऊ शकतात. म्हणजे त्यांनी जो इथं क्लासला फी दिलेली आहे ती त्यांची अवघ्या 10 दिवसातच वसूल करायला त्या सुरुवात करतात. ओके. आणि मला अनुभव आहे की माझ्याकडे एवढ्या लेडीज शिकून गेला तर त्यांनी प्रत्येकीने म्हणजे काम सुरू ठेवलेले आहे. साधारण किती महिला आजपर्यंत तुमच्या इथे? आपल्याकडे 100 ते 150 महिला शिकून गेलेल्या आहेत आजपर्यंत. ओके. आणि सगळ्या तुमच्याशी टच मध्ये आहेत आणि काम करतायत? तुम्ही अगदी कोणत्याही लेडीजला विचारू शकता मी कसं शिकवलं किंवा मग त्यांनी आता त्यांचं काम कसं सुरू आहे तर त्यांचं स्वतःचं इन्कम सुरू झालेलं आहे. त्यामुळे मला पण आनंद वाटतो.
नक्कीच. शिकवल्यासारखं त्यांनी एवढं काम छान केलेलं आहे. नक्कीच मॅडम, एकदम छान आहे. आता आपण नवीन मध्ये काय शिकवतोय, जसं आरीवर्क मध्ये अजून काय काय पॅटर्न असणार? आपल्याकडे आरीवर्कच्या क्लास बरोबर फॅब्रिक पेंटिंगचे पण क्लास घेतले जातात. ज्या लेडीजने फॅब्रिक पेंटिंगचे क्लास केलेत ओके, त्यांनी देवीचा चेहरा बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने कलर केलेला आहे. ओके, त्याच्यामुळे फिनिशिंग देवीच्या डिझाईनला अशी छान आलेली आहे. आणि ज्यांच्याकडे फॅब्रिक पेंटिंगचा क्लास नाही झालेला त्यांनी सिल्क थ्रेडनी हा वर्क केलेला आहे. ओके. तर या दोन मधला तुम्ही फरक तुम्हाला दिसतच असेल बघा, एकदम समोरच आहे तुमच्या पुढेच. थ्रेडमुळे कसं होतं, थोडंसं असं उभार दिसतो चेहऱ्यावर आणि इथे तो एकदम फिनिशिंग मध्ये येतो. आणि यासोबतच सध्या आता जे पेंटिंग केलं जातं, क्लॉथ पेंटिंग असतं, ते अजून बऱ्याच ठिकाणी वापरलं जातं. त्याच्यासाठी सुद्धा आपल्या इथं क्लासेस आहेत. आणि हे क्लासेस पूर्ण वेगळे असणार का? पेंटिंगचे क्लासेस पूर्ण वेगळे घेतले जातात का? अच्छा, क्लॉथ पेंटिंगचे क्लासेस पूर्ण वेगळे घेतले जातात. यामध्ये आपल्याकडे काही कामं केलेली आहेत आपल्या इथल्या स्टुडंटनी, ज्यामध्ये हे बघा ही चंद्रकोर आहे, परत हा बुट्टा पॅटर्न आहे, परत हे तुम्ही म्हणता याला काय म्हणतात ना, कटवर्क आहे बघा. हे 3D हे फुल बघताल तुम्ही, प्रत्येक फुलाचं पान वेगळं आहे. फुल एकदम बघा, एकदम स्टिच केलेलं मजबूत फुल आहे. यासोबत जर बेबी शॉवर असेल तर पावलं लागतात लहान बाळाची. नवरीसाठी हे काय नेटवर्क ना, हे पूर्ण असं नेट आहे बघा, कट केलेला आहे तिथनं. अशा टाइप त्यांना गळा शिकवला जातो अगोदर आणि नंतर ब्लाऊजवर ट्राय करायला दिलं जातं. ओके, हे रफ काम आहे सगळं. हे एवढं रफ काम असून सुद्धा किती फिनिशिंगला आहे बघा. तर रिअल ब्लाऊजवर किती सुंदर काम केलं जाईल. पहिल्यांदा करून सुद्धा महिला जर इतक्या सुरेख काम करत असतील तर नक्कीच तुम्हाला पुढल्या भविष्यासाठी तुमचा फायद्याचीच गोष्ट राहणार आहे. इथे पण बघा. आणि इथे एक दीदी आहेत, त्यांनी बघा तुम्हाला एक नक्की मी दाखवेल. हे सगळं ब्लाऊजला करणाऱ्या देवी आहेत, पण यांनी असं काही केलेलं आहे की ही देवी जरा मोठ्या साईज मध्ये बनवलेली आहे आणि हे फ्रेम करणार आहेत. याच्यासाठी त्यांनी कवड्याची माळ, 3 पदरी मंगळसूत्र आणि चेहरा पेंटिंग मध्ये केलेला आहे. त्यामुळे फिनिशिंग एकदम सुरेख आलेली आहे बघा, एकदम मोठी साईज मध्ये आणि फ्रेम करणार आहेत. इथे प्रत्येक जण आपापलं एक एक स्टिचिंग चालू आहे. ह्या ज्या दीदी आहेत यांना फक्त 2 दिवस झालेले आहेत इथं काम करून, शिकायला येऊन. आणि इथे त्यांनी बघितलं असेल तुम्ही, हे जे गळ्यासाठी जे काम केलं जातं ते पण त्यांनी किती फिनिशिंग मध्ये केलेलं आहे. 4 दिवसात जर जी माझी मैत्रीण आहे ती एवढं फिनिशिंग मध्ये जर काम करत असेल तर इन फ्युचर ती जेव्हा पूर्ण हात या गोष्टींवर बसेल तेव्हा किती सुंदर काम करणार आहे. या प्रत्येक जणी वेगवेगळ्या टाइमच्या आहेत. आता या दीदींना साधारण 15 ते 20 दिवस झालेत, या दीदींना फक्त 4 दिवस झालेत, यांना 15-1 दिवस झालेले आहेत. आणि या दीदी मात्र जुन्या आहेत. या दीदींना भरपूर अनुभव आहे, भरपूर क्लासेस त्यांनी आपल्या इथं केलेले आहेत. इथे आता बघा मॅडमचे स्टुडंट आहेत, यांनी प्रत्येकीने आपापला हा जो ब्लाऊज आहे हा वर्क केलेला आहे. आणि मोबाईलमध्ये त्यांनी त्यांचा जो चॅनल आहे, चॅनलचं मी स्क्रीनवर देते, त्यांचा जो ऍड्रेस आहे स्क्रीनवर देत आहे. आणि इथे त्यांनी बघा बघताल आता ते दुसरं जे ब्लाऊज आहे बघा, याच्यावर किती 3D मध्ये पिकॉकचे पूर्ण पिसारा आणि हे कटवर्क, नेटवर्क म्हणू शकतो. आणि सर्व स्टुडंट आहेत यांनी केलेलं काम आहे, ज्या आपल्या इथं शिकून आता म्हणजे आता सध्या आपल्याकडून काम घेतात आणि इथे ह्या आता शिकत आहेत. हा, आपल्याकडे 3D पिकॉक, 3D फ्लावर आणि 5D पिकॉक पण शिकवलं जातो, 5D फ्लावर पण शिकवलं जातं. ओके, म्हणजे आरीवर्कच्या क्लासमध्ये ऍडव्हान्सच्या. ओके, इथं तुम्ही आपल्याकडे काय काय मटेरियल आहे ते एकदा चेक करूया. हे शुगर बीट्स मोठ्या प्रमाणात हवे असेल तर असे पाकिट टू पाकिट आपल्याला वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये बघायला मिळतील. ते गोंड्या आहेत, सर्व कलरचे आहेत, तुम्हाला हव्या त्या कलरचे अवेलेबल असणार आहेत. अशा मण्यांमध्ये पण आहे आणि साड्यांमध्ये पण आहे. हे बघा असे पण आहेत. लेसचे आपल्याकडे बंडल टू बंडल मीटरवर पण अवेलेबल असणार आहे. यासोबतच ग्लू मध्ये आपल्याकडे मोठा ग्लू, छोटा ग्लूचं पण असणार आहे. कट पाईप मधले पण सर्व कलर आणि कट पाईपची अशी छोटी पाकिट आणि मोठी पाकिट अवेलेबल आहेत. शुगर बीट्स मध्ये सर्व कलर अवेलेबल राहणार आहे. या अशा प्रकारच्या टिकल्या म्हणतो ना, ह्याला काय सिक्वेन्स, आणि हे जे सिक्वेन्स सर्व आपल्या इथं बघा कुंदन आहेत कलर मध्ये आणि सगळ्या शेप मध्ये. ओके, जरदोजी आहे, परत हे खडे आहेत डायमंड सारखे, परत ह्या कॉइन्स आहेत. इकडे तुम्ही बीट्स बघता, हे बीट्स आहेत सगळे लटकनसाठी. आणि क्रिस्टल सगळ्या कलर मध्ये आपल्याकडे आहे. क्रिस्टल मध्ये हे क्रिस्टलचे आहेत बघा. रेट पण आपल्याकडे रिझनेबल आहेत सगळे, परवडतील असे रेट आहेत.
10 रुपयापासून ही पाकिटं चालू होतात. पुढे तुम्ही घेताल तशी रेट बदलत जाणार आहे. हे मोती आहेत, मोत्यांमध्ये पण साईजेस वेगवेगळे असणार आहेत. छोटी छोटी पाकिटं केले, तुम्हाला मोठं पाकिट हवं असेल तरी उपलब्ध आहे. याच प्रकारे सर्व काम करण्यासाठी जे लागणारे कटर्स असतात, सुया असतात, दोरे लागतात, ह्या सुद्धा आपल्या इथं उपलब्ध राहणार आहे. स्टिचिंगसाठी लागणारं सर्व फॅब्रिक आणि स्टिचिंगसाठी लागणारे थ्रेड, ऑइल सर्व काही आपल्या इथं उपलब्ध आहे. या माझ्या जाऊबाई आहेत आणि यांची मला माझ्या कामामध्ये खूप मदत होतीये. माझे क्लासेस सुरू असतात, त्यांच्याकडे लक्ष द्यायला अक्षरशः मला वेळ नसेल, कधी कस्टमर आले तर ते हँडल करतात. कारण आपल्या इथं स्टिचिंगचे क्लासेस, आरी वर्कचे क्लासेस आणि यासोबत कामही घेतलं जातं. तर यासाठी या दोघी मिळून हे काम करता आहेत आणि 2 महिला मिळून हा जो बिझनेस आहे तो पुढे नेत आहेत आणि यासोबतच बाकी महिलांना सुद्धा त्या प्रोत्साहन देत आहेत. हा असा बिझनेस नक्कीच खूप आपल्या महिलांसाठी उपयोगी आहे. अशाच माझ्या मैत्रिणींनी एक एक करून आपल्या प्रगतीला हातभार लावावा, एकमेकींना मदत करावी. संसारासोबतच स्वतःही पायावर उभं राहणंही तेवढंच गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद मॅडम, तुम्ही ज्या महिलांना सपोर्ट करताय यासाठी. माझं मत आहे, ज्या मुली आता सुट्टीचे दिवस आहेत, 10वी 12वीच्या नंतर ज्या मुली घरी बसल्या आणि त्यांना अगदी मज्जा म्हणून पण त्या हे कोर्स करू शकतात. ही एक कला आहे की त्या शिकल्या तर हे काही वाया जाणार नाही. अगदी स्वतःच जरी त्यांनी स्टिच केलं तरी खूप महत्वाचं आहे हे.